दोन खंडांना जोडणाऱ्या इस्तंबूल शहरात जन्मली एक लेखिका, जी पुढे जगभर वाचली जाणार होती. नाव एलिफ शफाक. तुर्की आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहिणाऱ्या एलिफ आजवर 21हून अधिक पुस्तकं वाचकांसमोर घेऊन आल्या आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्या 57 भाषांमध्ये अनुवादित झाल्यात, तर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी त्यांची निवड देखील झाली आहे. एलिफ यांच्या कथा फक्त शब्दांपुरत्या मर्यादित नाहीत. त्या इस्तानबुलच्या गजबजाटापासून मानवी मनाच्या गुंतागुंतीपर्यंत पोहोचतात. स्त्रियांच्या भूमिका, मानवी हक्क आणि समाज दडवून ठेवू पाहणारे अनेक विषय, जसे की बाललैंगिक शोषण, मानहत्येची प्रकरणं, अगदी आर्मेनियन जनसंहार, हे सगळं त्यांनी निडरपणे मांडलं. त्यामुळे तुर्कस्तानमध्ये त्यांच्यावर खटले भरले. 2013 पासून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्या असं म्हणतात, आय एम कॅरिंग इस्तानबुल इन माय सोल. त्यांच्या द 40 रूल्स ऑफ लव्हने विक्रम मोडले. 10 minutes 38 seconds इन दिस स्ट्रेंज वर्ल्ड बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाली. तर द आयलंड ऑफ मिसिंग ट्रीजने प्रेम, निसर्ग आणि विभाजन यांचं आगळं विश्व निर्माण केलं. कादंबऱ्यांबरोबरच त्या निबंधकार आहेत, वक्ता आहेत. महिलांचे हक्क, अल्पसंख्याकांचे अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी त्या कायम आवाज उठवत असतात. ब्लॅक मिल्क या त्यांच्या आत्मकथनात्मक ग्रंथातून त्यांनी मातृत्व आणि नैराश्याचा प्रवास उलगडला. म्हणूनच द बुकबिन नवरात्रीची ही 7वी माळ त्या लेखिकेला, जिने शब्दांना दिलं बंडखोरीचं बळ आणि वाचकांना दिला नवा दृष्टिकोन, म्हणजेच एलिफ शफाक यांना.